हाय मित्रांनो, नमस्कार। आता ही आम्ही गावची मेथी आलेली आहे बघा। बारीक जरी असली तर ही फुटीची आहे, मुळ्या सकट आणलेली आहे, उपटून अशी आणलेली आहे। आता ही मेथी भाजी नीट करून, आज गुरुवार बी आहे, उपवास होते, तर संध्याकाळी मेथीची भाजी आणि आमटी करून जेवणार आहे। तेव्हा गावावर आम्हाला देखील हे रामफळ बघा दिलेलं आहे। केवढं मोठं रामफळ आहे बघा। हे पहा, हे एक रामफळ आहे। हे हरभऱ्याचे ढाळे, ही मेथीची भाजी बघा, मेथीची गावची, ती गावची। हे बघा कशी आहे गावची मेथी। हे बघा किती थंड्या फुटलेल्या बघा। हे फळ असं आहे ना, वर्षातून एकदा खायचंच असतं, याला रामफळ म्हणतात। पिकल्यावर मग सुंदर लागतं, बिया कमी असतात पण गाभा ह्याच्यात जास्त, छान वाटतं खायला। अजून पिकले नाहीत, कच्चे। हे आमच्या युवायाने दिलीत गावावर ना, ही भाजी गावची आहे बघा। आणि हे चिक्कू आहे बघा। हे जवळ बघा हे किती मोठे चिक्कू आहेत, किती घरचे असतात, शेतातले आहेत हं? हे चिक्कू आहेत, घरच्या शेतातले। बाग संत्रा एवढे आहेत बघा। हे गावावरून आलेले आहेत। मेथी भाजी म्हणा, हरभरा म्हणा, हे चिक्कू, हे रामफळ आणि वडीसाठी आपली दिलेली पानं, गावची आळूची पानं, आळूची पानं छोटी असतात, ही ओरिजिनल पानं बघा। हे तर आपल्याला मस्त मोठी कसली भेटतात, पण हे मस्त छान ह्याची ओढी होती, ओढी होते लगेच। असे तुम्ही भरून तर डायरेक्ट तळू शकता, एवढी छोटी छोटी पानं, त्यामुळे व्यवस्थित ओढी होते। आता ही मेथी भाजी निवडायची आहे, हे पाला पाला फक्त घ्यायचा, हे करून अशी घेतली की चवीला देखील चांगलं असतं। मुळा, हे बघा मुळे, मुळे पण घरचेच आहेत, ते बरे दिलेले आहेत। ते आता मस्त हे बघ, मुळ्याचा खीस बनवायचा, खीस छान लागतो। चिक्कू आहे का, चिक्कू पिकलेले नाही, पिकायचे पाहिजे। हे पण रामफळ पिकलेली नाही, पिकल्यावरती मग 2 दिवस तरी लागतील ह्याला पिकायला। ही मेथी बघा गावची कशी असती, एकदम ते गवतासारखी नाहीये, बारीकच असती, पण एकदम बघा हे मी त्याच्या मुळ्या पकडलेल्या आहेत। ही एवढी फक्त भाजी आणि फुटीची भाजी चवीला एकदम छान लागते। मेथी ही गावची छान असते, गावची याला मेथी भाजी म्हणतात, फुटीची मेथी भाजी। आज संध्याकाळी आमचा मेथी भाजीचा कार्यक्रम आहे। उपास सोडण्यासाठी आपली मेथी भाजी करायची का, आज आम्हाला म्हणजे मेथी भाजी करायचा बेत आहे, तेव्हा आपण हे निवडून देत आहे। उपास असला की मेथीची भाजी, वरण भात, चपात्या असं जेवण करायलाच लागते। आता हे नीट करून घेते, सगळी नीट करून ठेवली ना फ्रीज मध्ये, व्यवस्थित भाज्या राहतात। आणि धान्य हे सगळं गावचंच खाते, जरी मुंबईत राहत असलो ना तरी आमचं धान्य हे गावचंच असतं। बघा भाज्या नीट करून घेते, भाज्या नीट झाल्या की नाही मग स्वयंपाकाला लागते। स्वयंपाक झाला की नाही मग मला जायचंय जरा बाहेर। पण तुम्ही व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बघत राहावा। कल्पना एंड फ्रेंड्स क्रिएशन। धन्यवाद, बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओ मध्ये।